कणकवली शहरात आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने एक विराट निषेध पदयात्रा काढण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीने विरोध केल्याच्या निषेधार्थ हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या। पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या पदयात्रेला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हातात फलक आणि तोंडी काँग्रेस विरोधी घोषणा देत महिलांनी कणकवली शहर दणाणून सोडले। महिला विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना नितेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना संसदेत हक्काचे स्थान मिळवून देत असताना काँग्रेसने त्याला खोडा घातला आहे। मग तो ट्रिपल तलाकचा विषय असो किंवा महिलांच्या कल्याणाचा योजनाचा, काँग्रेसने नेहमीच विरोध केला आहे। काँग्रेसची ही महिला विरोधी प्रवृत्ती आता घराघरात पोहोचवण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। महिलांच्या आरक्षणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात याचे पडसाद निवडणुकीत उमटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भविष्यासाठीचा प्रश्न आहे। भारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहिलेला आहे। तुम्ही आज बिल पास न केल्याने सर्वच पक्षातील महिला या वंचित राहिलेल्या आहेत आणि आज आपल्या हक्कासाठी आज आपल्याला 33% आरक्षण देण्यासाठी जो आपल्या मोदी सरकारने पाऊल उचललेलं आहे तो आमचा मान सन्मान हे काँग्रेसवाले काढू इच्छितात। त्यांच्या निषेधार्थ ही आज आपण सर्वांनी आपले पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य आज तुमची नारी शक्ती आज तुम्ही इथे दाखवून दिला। आज एक सुट्टीतून तुम्ही दाखवून दिला। आज आपण म्हणतोय नारी शक्ती काय आहे। जेव्हा नारी शक्ती पेटून उठते तेव्हा काय करता येईल सांगता येत नाही। आणि तुम्हाला मी सर्वांना एकच आव्हान करते की यापुढे या काँग्रेसवाल्यांना जागा तुम्ही दाखवण्याशिवाय राहायचा नाही। आज आपण एकजुटीने इथं जमलो आहोत। तुम्हाला सर्वांना नारी शक्तीचा माझा मानाचा मुद्रा कदर आहे आणि तुम्ही या भव्य दिव्याच्या जागेमध्ये स्त्री शक्ती जागा दाखवणार आहे, त्याबद्दल मी स्वतः तुमची पहिल्यांदा ऋणी आहे, आभारी आहे। आज नाही तर कधीच नाही। आणि म्हणजे आपण राज्यकर्त्या जर अगदी नायरी देवीपासून राणी अहिल्यादेवीपर्यंत बघितलं तर उत्सव राज्यकर्त्या आपल्याकडे प्रशासन चालवणाऱ्या महिला आपल्याकडे झालेल्या आहेत। गायत्री मैत्रिणी सारख्या तिथून आपल्या दुर्गाबाई भागवतांपर्यंत आपल्या विद्वत्तेचा अनुभव करून देणाऱ्या आपल्या ह्या सगळ्या महिला आहेत। त्याचप्रमाणे आतापर्यंत जर आपण बघितलं तर कुठलं क्षेत्र महिलांनी रिकामी सोडलेलं नाही। शिक्षण असू दे, उद्योग असू दे, वैद्यकीय क्षेत्र असू दे, रोजगार असू दे, शिक्षण असू दे, या सगळ्या क्षेत्रात महिलांनी भरारी मारलेली आहे। कुठलं विज्ञानाचं कुठलंही क्षेत्र, तंत्रज्ञानाचं क्षेत्र असेल, विज्ञानाचं क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र महिलांनी रिकामी सोडलेलं नाहीये। आणि आज मात्र या देशाच्या संसदेच्या म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा आपली लोकसंख्या महिलांची जर बघितली तर 50% पर्यंत गेलेली आहे। आणि असं असताना सगळीकडे महिलांनी आपला पराक्रम गाजवलेला असताना सध्याची विद्वत्ता सगळीकडे संपूर्ण जग जाहीर असताना सुद्धा या संसदेच्या उंबरठ्यावर महिलांना अडवण्यात गेलेलं आहे। ही अतिशय आपल्यासाठी निंदनीय म्हणजे आपला अपमान, नारी शक्तीचा अपमान करणारी ही गोष्ट आहे आणि हे आपण कदापि सहन करता कामा नये। आणि हे जर कोणी केलं असेल तर काँग्रेस सारखा, बसपा सारखा, त्यांच्या काँग्रेस बरोबर असणाऱ्या सपा, राष्ट्रवादी, शरद पवारची काँग्रेस, उभाटा असेल, ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्याला विरोध केलेला आहे, हे आपण विसरता कामा नये। माहिती आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साधारणतः एक 60-65 वर्ष जो नारी शक्तीचा सन्मान करत व्हायला पाहिजे होता तो सन्मान कधी काँग्रेस झालेल्या सरकारने केला नाही। 2014 पासून ते 2024 पर्यंत 12 वर्षाचा काळ जर आपण आठवला तर त्या सगळ्या काळामध्ये नारी शक्तीला म्हणजे खरं तर आपल्या प्राचीन काळात असं म्हटलं जायचं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उभारी, ही आपली खरं तर संस्कृती होती। आणि या सगळ्या संस्कृतीचं पालन करण्याचं काम आपले सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी केलं। 14 पासून ते 24 पर्यंत 12 वर्षाच्या काळामध्ये देशातल्या नारीला जितका सन्मान देता येईल, जितकं त्यांचं जीवनमान उंचावता येईल, ते सगळे प्रयत्न त्यांनी केले। आपण जर आठवत असेल आपल्याला तर जनधनापासून ते शौचालयाची सुविधा असेल, घरामध्ये नळ पाण्याची योजना असेल, उज्ज्वला योजना असेल,
त्यानंतर आरोग्य असेल, शिक्षण असेल, अशा सगळ्या विषयामध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना काहीपेक्षा जास्त कामं किंवा त्यापेक्षा जास्त अभियानं ही महिला वर्गासाठी राबवलेली गेली आणि त्या सगळ्याच एक पुढचा अध्याय म्हणून हे नारी शक्ती विधेयक संमत करण्याचं काम आपल्या सगळ्या नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं होतं आणि दुर्दैवाने जसा उल्लेख झाला आपल्या भगिनीने केला तसा काँग्रेस दरम्यान सगळ्या सरकार आणि काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या मित्रपक्षांनी या सगळ्या सरकारला या सगळ्या विधेयकाला विरोध केला आणि ते विधेयक संमत होऊ दिलं नाही. आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्याचा निषेध नोंदवलेला आहे. आज आपल्या घराघरामध्ये आधी आर्थिक समृद्धी आली आहे, त्या योजनेला बंद करण्यासाठी या काँग्रेसवाल्यांनी पुढे भूमिका घेतली, पण त्यांना पुढे काहीच चाललं नाही. आज त्यांना माहिती होतं, आज हे 2023 ला जेव्हा हे विधायक आपण आणलं, आज मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर उद्या जेव्हा माता भगिनी विधानसभा आणि लोकसभेचं नेतृत्व करू शकल्या असत्या, तेव्हा ह्या काँग्रेसवाल्यांचे खरेच चेहरे बाहेर निघाले. त्यांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटली. आम्हाला मतदान करणार कोण? कारण का आतापर्यंत आमचं सगळं राजकारण हे माता भगिनींच्या विरोधातलं होतं आणि म्हणूनच काँग्रेसांनी ते विधेयकाला विरोध केला. मी आपल्या सगळ्या जणांना आवर्जून सांगतो, हा निषेध मोर्चा आपल्या कोकणाच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माता भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आपण पाहिलं तर या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये 62% महिलांची लोकसंख्या आहे. 62% म्हणजे आपल्याला आपली लोकसंख्या जास्त आहे. उद्या आपल्याला आपलं नेतृत्व करण्यासाठी तेवढेच आमदार आणि खासदार या पूर्ण कोकण पट्ट्यावर तयार झाले असते. आज आम्ही कसं तुमचे भाऊ म्हणून, तुमचे प्रतिनिधी म्हणून विधानसभा आणि लोकसभेमध्ये जातो, तसंच उद्या माझ्या आमच्या या व्यासपीठावर आणि आपल्यातल्या असंख्य माता भगिनी उद्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये जाऊन आपल्या सगळ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम अतिशय प्रामाणिक आणि प्रभावी पद्धतीने करू शकल्या आणि म्हणूनच या विधेयकाला विरोध करणं. आज जसं आपण इथे संख्येने जमला आहात, परत गावाकडे जात असताना, परत आपल्या तालुक्याकडे जात असताना, परत आपल्या शहरामध्ये जात असताना आपण प्रत्येकाने काँग्रेसचा हा खरा चेहरा, विरोधकांचा हा खरा चेहरा गावागावात नेतृत्व करण्याची संधी भेटली पाहिजे. म्हणून हा निषेध मोर्चा आम्ही काढलेला आहे. मला विश्वास आहे आज जे काही जनसागर ज्या पद्धतीने इथे बघायला मिळतोय, तेवढ्या संख्येने तुम्ही सगळेजण बाहेर निघालेला आहात. जे काँग्रेसवाले घरी बसून हा मोर्चा बघत असतील, आज काय रात्री त्यांना झोप लागणार नाही एवढं तरी विश्वासाने मी सांगू, एवढं तरी विश्वासाने सांगू. कुठेही फिरत असताना कुठलाही काँग्रेसवाला भेटला तर आवर्जून विचारा, अरे बाबा तुझं काय जातं, आम्ही उद्या आमदार झालो तर, तुझं काय जातं आम्ही उद्या खासदार झालो तर, आवर्जून विचार. का तुला मिरची लागते? आम्ही एवढ्याचा ग्रामपंचायत चांगलं सांभाळतो, जेवढ्याचा शहराचं नेतृत्व आम्ही करतो, तर उद्या जर विधानसभा आणि लोकसभा जाण्याची संधी आम्हाला मिळाली असती तर तुम्हाला हिरव्या मिरच्या का लागतात हे आवर्जून तर माझ्यासाठी विचारायचं नाही, विचारायचं नाही. हळू आवाज येतोय, जरा फक्त फटाके लागले पाहिजे असं विचार. तुमचा भाऊ वाचलाय पालकमंत्री म्हणून, काही होणार नाही चिंता करू नका. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगतो, हा निषेध मोर्चा तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आहे, राग व्यक्त करण्यासाठी. आपला देश पुढे घेऊन जाण्याचं काम, महासत्ता बनवण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतायत. त्याला हातभार लावण्याचं काम तुम्हाला उद्या निश्चित पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना संधी भेटणार आहे. आज अगर आपल्या हे विधेयक पास करण्याचं हे आपण अपयशी झालो असलो तरी आम्हाला सगळ्यांना आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. ते येणाऱ्या काळात काँग्रेसच्या नाकावर फेटून निश्चित पद्धतीने उद्या हे नारी शक्ती विधेयक आणतील आणि पास पण करतील आणि उद्या तुम्ही सगळ्यांमध्ये कोण ना कोण आमदार आणि खासदार म्हणून निश्चित पद्धतीने आमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आपण सगळेजण तयार व्हाल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.